आपल्या हाती येते अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती असं पोलिसांनी सांगितलंय। कार अपघात प्रकरणी गौतमीला क्लीन चिट देण्यात आली आहे। तिच्या कारचा अपघात झाला होता आणि त्यानंतर एक रिक्षा चालक त्यात गंभीर जखमी झालेला होता। त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली, चौकशी केली तेव्हा अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। त्यामुळे कार अपघात प्रकरणी ज्या प्रकारचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलेलं होतं त्यानंतर मोठं वादंग उठलेलं होतं। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता ती माहिती घेतली आहे की ही कार जेव्हा अपघातग्रस्त झाली तेव्हा कारच्या आतमध्ये गौतमी पाटील उपस्थित नव्हती, त्यामुळे एक प्रकारे तिला क्लीन चिट देण्यात आली आहे। पुण्यात गौतमी पाटीलच्या कारनं एका रिक्षा चालकाला धडक दिली होती, त्यात तो रिक्षा चालक गंभीर जखमी झालेला होता। त्यानंतर गौतमी पाटील हिच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी करण्यात आलेली होती आणि तशा प्रकारचे आदेश सुद्धा हे देण्यात आलेले होते चंद्रकांत पाटील यांच्याकडून। त्यावरून मोठा वाद निर्माण झाला, त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांनी त्यानंतर जी चौकशी केली त्यात ही बाब समोर आली आहे की अपघात झाला त्यावेळी गौतमी पाटील ही कारमध्ये उपस्थित नव्हती, त्यामुळे कार अपघात प्रकरणी तिला क्लीन चिट देण्यात आली आहे। हाऊस सर्चमध्ये आपल्याला काही डॉक्युमेंट्स सापडले, काही रिटर्न्स डॉक्युमेंट्स आहेत, सेल डीड्स आहेत, साठेकत आहे, खरेदीकत आहेत किंवा काही प्लॉटचे पण व्यवहाराचे काही आपल्याला डॉक्युमेंट्स सापडले आहेत। ते सर्व डिटेल्स जे आहेत ते डिटेल्सचे स्क्रुटिनी आहे, ते स्क्रुटिनी सध्या सुरू आहे। त्या सर्व डिटेल्स आपल्याला स्क्रुटिनी केल्यानंतर कुठला लोकेशन आहे, कोण घेणार आहे, कोण देणार आहे किंवा त्या संदर्भात सर्व डॉक्युमेंट संदर्भात आपल्याला स्क्रुटिनी झाल्यानंतर प्रत्येक डॉक्युमेंट वाईज आपल्याला कमेंट करता येईल। त्याचे ऑफिस वगैरे सीज करण्यात आलेत। महापालिकेला आपण पत्र दिले की त्याचे अनधिकृत काही असेल तर ते पाडकाम करायचंय। पुणे पोलिसांनी महापालिका संयुक्त कारवाई करणार आहे, नेमकं काय पत्र आहे, कधीपर्यंत कारवाई चालू? नाही, असं याच्यामध्ये कुठलाही इलिगल काही प्लॅनशिवाय कोणी काही कन्स्ट्रक्शन केलं असेल तर ही रेग्युलर कारवाई आहे। त्या संदर्भात पोलिसांनी कॉर्पोरेशनला अवगत केलेलं आहे। त्यांचा उत्तर आल्यानंतर जी काही कारवाई असेल ते आपल्याला कळून देईल। बीड कनेक्शन काय मिळते का, याचं बीड कनेक्शन घाईवरचं काय आहे का? आणि नाही, याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स आपल्याला मिळाले आहेत त्याचे डॉक्युमेंटची स्क्रुटिनी किंवा स्टडी सुरू आहे सध्या। त्याच्यामध्ये कुठले डॉक्युमेंट्स आहेत, कोण आहेत देणारे घेणारे आणि काय हा सगळं पूर्ण व्यवहार आहे त्या संदर्भातली माहिती आपल्याला स्क्रुटिनी जेव्हा होईल त्यावेळेस आपल्याला प्रत्येक डॉक्युमेंट संदर्भामध्ये व्यवस्थित आणि सविस्तर आपल्याला माहिती मिळेल।